थांबा 1 मिनिट थांबा सर इकडे पण बघा. शशांकजी इकडे बघा. थोडं सर इकडे. नेहमीच आमच्यावर अन्याय होतो. थँक्यू. व्हेरी गुड. सर आता BST पतपेढीचा काल निकाल आला होता आणि असं माहिती समोर आली की आता तुम्हाला जे आहे ते 14 जागा जे आहेत म्हणजे जास्त जागा मिळालेला आहे. भाजपचे जे उमेदवार जे होते त्यांना 7 जागा मिळालं होतं आणि ठाकूर बंधू जे आहेत त्यांना एकही जागा नाही मिळाली. असं आहे की शिवसेनेने गेले अनेक वर्ष कामगारांच्या विरोधातली कामं केलेली आहेत BST आणि महानगरपालिकेमध्ये आणि कामगार विरोधी काम करण्याचं च्या विरोधात त्यांनी जे कामगारांच्या विरोधातलं केलेलं आहे एकूण त्याच्या विरोधातलं नोंदवलेलं हे मत आहे. काय वाटतं आता एवढ्या वर्षानंतर एकतर हे निवडणुकी आलं होतं आणि ठाकरे बंधू जे आहे ते उमेदवार म्हणून उभे होते, दोन्ही एकत्र आले होते तरी सुद्धा देखील त्यांना एकही जागा मिळाली नाही. असं आहे की तुम्ही जरी एकत्रित आलात पण कामगारांच्या हिताचं काम केलं नाही तर कामगार स्वतःचा निर्णय घेऊ शकतो हे कामगारांनी आज स्पष्ट केलेलं आहे. निवडणुकीमध्ये आता तुम्हाला जास्त जागा पण मिळाल्या, विकासाचे कोणते मुद्दे असतात? कामगारांच्या हिताचे अनेक मुद्दे पतपेढीने जे घेतले पाहिजे होते पण ते घेतले नाही. त्यांनी फक्त भ्रष्टाचाराचं काम केलेलं आहे. एकूण त्या मुद्द्यांमध्ये वैद्यकीय विमा कामगारांसाठी चांगला वैद्यकीय विमा देण्याचं एक काम आहे. मुलाबाळांसाठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्याचं योजना अशा अनेक कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी कल्याणकारी योजना एकूणच आणि कमीत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणं हे काही प्रायोरिटीज राहतील आमचे.